विरोधी पक्षातील नेत्यांची पळताभोई थोडी करणाऱ्या ईडी अर्थात एन्फोर्समेंट डायरेक्टरेटनी दोन महत्त्वाच्या प्रकरणांमध्ये आपल्या आधीच्या भूमिकेपासून घुमजाव केलाय। त्यामुळे ईडीची आणि पर्यायाने सरकारची भूमिका बदलतीये का असा प्रश्न विचारला जातोय आणि या पाठीमागची कारणं काय आहेत हे देखील विचारलं जात आहे। सर्वोच्च न्यायालयाकडून फटकार मिळू शकते, त्यामुळे ईडी आपल्या भूमिकेमध्ये बदल करतेय का, की विरोधी पक्षातील नेत्यांना सहानुभूती मिळण्याची शक्यता आहे म्हणून ईडी आपल्या भूमिकेमध्ये बदल करतेय, की आंतरराष्ट्रीय पातळीवरती या ईडीच्या कारवाईची दखल वेगवेगळ्या देशांकडून घेतली जाते आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय दबाव सरकारवरती येतो आणि त्यामुळे भूमिकेमध्ये बदल होतोय का, असे एक ना अनेक प्रश्न विचारले जात आहेत। या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओमध्ये आपण शोधण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि त्यासाठी आपल्या सोबत आहेत आंतरराष्ट्रीय विषयांचे अभ्यासक परिमल माया सुधाकर। सर, स्वागत तुमचं। सर्वात आधी आपण जर पाहिलं तर दिल्लीचे मुख्यमंत्री आम आदमी पक्षाचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या अटकेनंतर अमेरिका, जर्मनी या देशांनी, कॅनडासारख्या देशांनी देखील एक त्यांच्या राजदूतांकडून किंवा त्यांच्या परराष्ट्र मंत्रालयाकडून काही कमेंट्स करण्यात आल्या आणि अरविंद केजरीवाल यांच्या बाबत एक प्रकारची चिंता व्यक्त करण्यात आली आणि त्यांना आपली जी न्यायालयीन प्रक्रिया आहे त्यामध्ये योग्य अशी संधी त्यांची बाजू मांडण्यासाठी मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। त्यावरती आपल्या केंद्र सरकारने अतिशय तिखट अशी प्रतिक्रिया दिली आणि त्या देशांच्या राजदूतांना आपल्या केंद्र सरकारने बोलावून घेतलं आणि त्याबद्दलची नाराजी देखील व्यक्त केली। त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावरती इतर माध्यमांमधून देखील याची दखल घेण्यात आली। सर, मुळामध्ये आपल्या न्यायालयीन प्रक्रियेबद्दल, आपल्या निवडणूक प्रक्रियेबद्दल खूप अशी आदराची भावना संपूर्ण जगभरामध्ये आहे, कारण आपण जगातली सगळ्यात मोठी लोकशाही म्हणवतो आणि 75 वर्षांच्या कालखंडामध्ये आपण आपल्या निष्पक्ष निवडणूक पद्धतीने सगळ्यांना भुरळ घातली आहे, आपण तो आदर कमावलाय। अशा परिस्थितीमध्ये आत्ता निवडणुकीच्या तोंडावरती या ज्या कारवाया होत आहेत, तर या कारवायांमुळे आपली जी आंतरराष्ट्रीय स्तरावरती जी आत्तापर्यंत असलेली प्रतिमा आहे तर याच्यामध्ये काही बदल होतोय? ज्या पद्धतीने काही देशांनी आणि जे भारताचे मित्र देश आहेत अशा देशांनी या कारवायांवरती प्रतिक्रिया दिली आहे, त्यावरनं असं निश्चितच जाणवतं आहे की भारताची एक लोकशाही देश म्हणून जी प्रतिमा आहे त्याबद्दल जगामध्ये इतरत्र एक संशय व्यक्त करण्यात येतो आहे की भारतातली लोकशाही आतापर्यंत जेवढी सदृढ होती तेवढी सदृढ खरोखर राहणार की नाही आणि ज्या सरकारी एजन्सीज आहेत त्या निष्पक्षपणे आपलं काम करतील की नाही याबाबत जगातल्या इतर लोकशाही देशांनी ज्या पद्धतीने प्रतिक्रिया दिल्या आहेत त्यावरनं साहजिकच भारताच्या लोकशाहीवरती एक प्रश्नचिन्ह उभं करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे। सर, फक्त देशच नाहीत, म्हणजे अमेरिका असेल, जर्मनी असेल, कॅनडा असेल, तर मला वाटतं युनायटेड नेशन्सचे जे काही प्रवक्ते आहेत तर त्यांनी देखील याबद्दल त्यांचं मत जे आहे ते माध्यमांसमोर ठेवलेलं आहे। हो, म्हणजे या देशांपेक्षाही भारतासाठी जास्त चिंतेची बाब ही आहे की संयुक्त राष्ट्रासारख्या संघटनेच्या काही घटकांनी त्यांनी सुद्धा यावर प्रतिक्रिया व्यक्त केलेली आहे आणि भारत जिथे एक जागतिक शक्ती म्हणून उदयाला येण्याचा प्रयत्न करतो आहे किंवा तसा आपण दावासुद्धा करतो आहे, त्या परिस्थितीमध्ये, त्या पार्श्वभूमीवरती संयुक्त राष्ट्रांनी या प्रकारची टिप्पणी करणं हे निश्चितच भारताच्या प्रतिमेला जागतिक स्तरावरती तडा जाणारं आहे। सर, हे पहिल्यांदाच होत आहे का? कारण आपल्या देशामध्ये इंदिरा गांधींनी आणीबाणी देखील लागू केलेली होती आणि त्यावेळी देखील खरं तर माझ्या वयाच्या व्यक्तीचा त्यावेळी जन्मही नव्हता, पण त्यावेळी देखील आंतरराष्ट्रीय पातळीवरती त्या आणीबाणी लादण्याचं किंवा विरोधकांची गळचेपी करण्याची प्रतिक्रिया उमटली होती आणि ती कशा स्वरूपाची होती? त्यावेळेस सुद्धा अनेक देशांकडनं भारतातल्या लोकशाहीबद्दल चिंता व्यक्त करण्यात आली होती आणि आज ज्या प्रकारे प्रतिक्रिया दिल्या आहेत त्याच प्रकारच्या प्रतिक्रिया त्यावेळेस सुद्धा आल्या होत्या की कायद्याची जी प्रक्रिया आहे ती कायद्याची प्रक्रिया व्यवस्थितपणे पार पाडण्यात येईल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली होती। मात्र आणीबाणी सुरू असताना ज्यावेळेस निवडणुका जाहीर झाल्यात
त्यानंतर भारतातल्या त्या निवडणुकांबद्दल कोणी फारशी काळजी काही व्यक्त केलेली नव्हती आणि निवडणूक प्रक्रियेदरम्यान निवडणुकांबद्दल आणि लोकशाहीबद्दल काळजी व्यक्त करण्याचा कदाचित ही पहिलीच वेळ असेल. आणि एक फरक असाही होता की त्यावेळी ज्यांनी कोणी काळजी व्यक्त केली होती ते अमेरिका किंवा युरोपियन देश हे त्यावेळच्या भारताच्या विरोधी गटामधले होते आणि भारत त्यावेळी रशियाच्या बाजूने झुकलेला होता, बरोबर. मात्र आता ज्यांनी एक प्रकारची चिंता म्हणा किंवा एक कन्सर्न जो आहे तो व्यक्त केला आहे ते अमेरिका असेल किंवा इतर देश असतील तर ते भारताचे आता मित्र म्हणवणारे आहेत. बरोबर आहे, पण त्यामुळेच आपण असं बघतो की या देशांनी सुद्धा टोकाची टीका केलेली नाही. या देशांनी काळजी व्यक्त केलेली आहे आणि या देशांचा सूर हाच आहे की भारताने नीट काळजी घ्यावी. पण हा मुद्दा उपस्थित केल्यामुळे भारताशी त्यांचे संबंध हे कुठेही खराब होतील तिथपर्यंतची टीका त्यांनी इथे केलेली नाही. मात्र या देशांचा जर विचार केला आपण तर हे देश ज्यावेळेस भारतासोबत संबंध सुधारण्याचे प्रस्ताव ठेवतात त्यावेळेस यांना त्यांच्या मतदारांना त्यांच्या देशांमध्ये त्याचं जस्टिफिकेशन असं द्यावं लागतं की भारत हा लोकशाही देश आहे आणि ज्यावेळेस हे देश रशिया, चीन यासारख्या हुकुमशाही किंवा हुकुमशाही प्रवृत्तीच्या देशांविरुद्ध भूमिका घेतात त्यावेळेस भारतासारखा लोकशाही प्रधान देश हा त्यांच्यासोबत असणं आवश्यक असतं. मात्र भारत सुद्धा जर रशिया किंवा चीनच्या दिशेने वाटचाल करत असेल तर भारतासोबत मधुर संबंध ठेवायचे की नाही, सदृढ संबंध ठेवायचे की नाही याचं स्पष्टीकरण देणं त्यांना कठीण होईल आणि त्याच्यामुळे त्यांना या प्रकारची प्रतिक्रिया व्यक्त करणं आणि अशी प्रतिक्रिया व्यक्त करून भारताने लोकशाहीच्या मार्गावरच राहावं यासाठी एक स्वतःचा प्रभाव वापरणं त्यांना आवश्यक वाटतं. हेच मला विचारायचं आहे की जे देश भारतातल्या या सगळ्या प्रक्रियेबद्दल बोलतायत तर त्यांना भारतातल्या लोकशाहीबद्दल चिंता आहे तर आहे, असावी. मात्र त्याहून अधिक जसं तुम्ही म्हटलात की त्यांना त्यांच्या देशामध्ये जे मतदार आहेत तर ते लोकशाहीबाबत, लोकशाहीमधल्या निष्पक्ष पद्धतींबाबत जास्त आग्रही असतात आणि त्यांना पटवून देणं हे त्या त्या देशांच्या सरकारांचं काम असतंय, त्यांचा प्राधान्यक्रम असतोय. कारण एखाद्या देशासोबत आपण मैत्री करतो आहोत तर का करतो आहोत, जर वैर पत्करतो आहोत तर का पत्करतो आहोत याचं कारण त्यांना त्यांच्या देशामध्ये द्यावं लागतं. अगदी बरोबर. म्हणजे अमेरिकेमध्ये आता डेमोक्रॅटिक पक्ष हा सत्तेत आहे, त्यांचा राष्ट्राध्यक्ष आहे आणि डेमोक्रॅटिक पक्ष हा ट्रम्प यांच्या रिपब्लिकन पक्षाच्या तुलनेमध्ये अधिक लोकशाहीवादी स्वतःला मानतो आणि त्याचा जो मतदार आहे तो जगभरामध्ये मानवी अधिकार असो, लोकशाही असो यांच्या मूळ तत्वांचं उल्लंघन जर कुठे होत असेल तर त्याबाबत त्यांच्या राष्ट्राध्यक्षांनी, त्यांच्या सरकारने नेमकी काय प्रतिक्रिया दिली, काय कारवाई केली याबाबत तो जास्त सजग असतो आणि त्याच्यामुळे अमेरिकेला आज अशा प्रकारची भूमिका घेणं बाध्य ठरतं आहे. कारण अमेरिकेमध्ये सुद्धा आता निवडणूक येऊ घातली आहे. तर तुम्ही म्हणता की यामुळे भारत आणि अमेरिकेतल्या परस्पर संबंधांवरती, आंतरराष्ट्रीय संबंधांवरती कोणताही परिणाम होण्याची शक्यता नाही. कारण हे जे आंतरराष्ट्रीय संबंध आहेत तर त्याला अनेक कंगोरे असतात, आर्थिक उलाढाल असते, आर्थिक देवाणघेवाण असते, तंत्रज्ञान आणि एकूणच वैज्ञानिक गोष्टींची आदानप्रदान असते, त्याचबरोबर लष्करी जे काही आपले उपकरणं आहेत त्यांचं आदानप्रदान असतं आणि एकूणच भौगोलिक जो संतुलन राखण्याचा प्रयत्न प्रत्येक जी महाशक्ती करत असते तर ते देखील महत्त्वाचं असतंय. जसं की चीन हा अमेरिकेचा एक विरोधक म्हणून ओळखला जातो आणि भारताचाही विरोधक आहे. त्यामुळं भारत आणि अमेरिका यांचे संबंध हे चांगलं राहणं हे अमेरिकेसाठी देखील महत्त्वाचं आहे. मात्र तरी देखील भारतातल्या या प्रक्रियेबद्दल अमेरिका मत व्यक्त करते, जाहीरपणे व्यक्त करते. याचा द्विपक्षीय संबंधांवर लगेच परिणाम होणार नाही. मात्र भारत अमेरिका किंवा भारत आणि युरोपीय देश यांच्या दरम्यान इतर सुद्धा असे मुद्दे आहेत जिथे असहमती आहे आणि भारताच्या भूमिकांबाबत हे देश फारसे समाधानी नाहीत किंवा ते भारतावर नाराज सुद्धा आहेत. जसं की रशिया युक्रेन युद्धामध्ये भारताने स्वतःची जी परंपरागत गटनिरपेक्ष धोरणाची परंपरा आहे ती परंपरा भारताने चालू ठेवली ती आणि या देशांना जशी अपेक्षा होती की भारताने रशियाची निंदा करावी, रशियावरती जे सँक्शन्स लादलेले आहेत त्यामध्ये भारताने सहभागी व्हावं, तसा भारत त्याच्यामध्ये सहभागी झालेला नाही. त्यामुळे या देशांची त्या बाबतीमध्ये भारतावरती नाराजी आहे. मात्र तरीसुद्धा या देशांना भारताला पूर्णपणे रशियाच्या गटामध्ये ढकलून द्यायचं नाही
आणि त्यामध्ये यांचा प्रयत्न सारखा हाच आहे की भारतासोबत संवाद प्रस्थापित करून भारताला हे रशियापासून जेवढे दूर नेऊ शकतील तेवढा दूर नेण्याचा यांचा प्रयत्न आहे. मात्र त्यासाठी या देशांसाठी एक सर्वात महत्त्वाचं मानक हे आहे की भारतामध्ये लोकशाही मूल्यांचं पालन व्यवस्थितपणे होते की नाही. आणि यांना जर असं आढळून आलं की भारत आंतरराष्ट्रीय राजकारणामध्ये, मग तो रशिया युक्रेन मुद्दा असो किंवा इस्रायल पॅलेस्टाईन मुद्दा असो, इथे पूर्णपणे अमेरिका आणि युरोपीय देशांच्या सोबत नाही आणि त्याचबरोबर भारतामध्ये लोकशाही मूल्यांची पायमल्ली सुद्धा होते आहे. या दोन्ही गोष्टी ज्यावेळेस त्यांना आढळतील त्यावेळेस ते भारतापासून फारकत घेण्यात सुद्धा कमी करणार नाहीत. सर, शेवटचा प्रश्न की ज्या पद्धतीने आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारतातल्या या ईडीच्या कारवायांबाबत जी काही प्रतिक्रिया व्यक्त होते आहे, तर याचा पुढे जाऊन भारताच्या प्रतिमेवरती परिणाम कितपत होईल जगभरामध्ये असं तुम्हाला वाटतंय? या कारवाया नेमक्या कशा पद्धतीने पुढे सुरू राहतात आणि सर्वात मुख्य म्हणजे अंतिमतः न्यायालय काय निर्णय देतो त्याचा त्यानुसार भारताची लोकशाहीची प्रतिमा जगामध्ये ठरेल. की न्यायालय हे व्यवस्थित प्रक्रिया पालन करत त्यानुसार जर निर्णय देणार असतील, जसं की बेलचाच मुद्दा आहे की कोणालाही फार मोठा काळ कोणतीही कारवाई न करता किंवा खटला सुरू न ठेवता तुरुंगामध्ये ठेवणं हे संयुक्त राष्ट्राच्या मानकांनुसार चुकीचं मानण्यात येतं, मानवाधिकारांच्या मानकांनुसार हे चुकीचं मानण्यात येतं. आणि इथे जर न्यायालयाने जर स्पष्ट भूमिका घेतली की कारवाई होत नसेल किंवा खटला जर सुरू नसेल तर खटला सुरू नसताना, चार्जशीट फाईल केलेली नसताना कोणालाही तुरुंगामध्ये फार काळपर्यंत ठेवता येणार नाही, अटकेत फार काळपर्यंत ठेवता येणार नाही, या प्रकारची भूमिका जर न्यायालय घेत असेल तर त्यातनं भारताची प्रतिमा ही उजळून येईल. सर, आणखी एक प्रश्न विचारतो. मी शेवटचं म्हटलं होतं, पण या सगळ्या आंतरराष्ट्रीय पातळीवरती उमटणाऱ्या प्रतिक्रियांनंतर भारत सरकारकडून किंवा भारत सरकारच्या पाठीराख्यांकडून किंवा एक पक्षीय पातळीवरती आपण म्हणू असं म्हटलं जातंय की हा भारताच्या सार्वभौमत्वावरती हल्ला आहे आणि भारताच्या अंतर्गत बाबींमध्ये इतर कुठल्या देशाने हस्तक्षेप करू नये, ही आमची बाब आहे, आम्ही आपसामध्ये जे आहे ते बघून घेऊ, तुम्ही म्हणजे इतर कुठल्या देशांनी किंवा संयुक्त राष्ट्रांनी आम्हाला यामध्ये सांगण्याची काही गरज नाही. तर तुम्हाला काय वाटतं, आंतरराष्ट्रीय संकेत काय सांगतात आणि हा आपल्या सार्वभौमत्वावरती हल्ला आहे का? हा सार्वभौमत्वावरती अगदी हल्लाच आहे असं मी नाही म्हणणार. मात्र जी भूमिका आहे सरकारची त्याच्याशी मी सहमत आहे की इतर देशांनी भारताच्या अंतर्गत प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करू नये आणि ते हस्तक्षेप करण्याची संधी जर भारत सरकारने त्यांना दिली तर तो हस्तक्षेप भविष्यामध्ये तो वाढतच जाणार आणि त्यातनं भारताच्या सार्वभौमत्वावरती नक्कीच त्याला धोका उत्पन्न होणार. मात्र यासाठी सरकारची सुद्धा ही जबाबदारी बनते की सरकार ज्या तत्वांवरती उभं आहे, ज्या राज्यघटनेवरती उभं आहे, त्या राज्यघटनेचं आणि त्या लोकशाही मूल्यांचं सरकार जर व्यवस्थितपणे पालन करत असेल तर आंतरराष्ट्रीय स्तरावरती या प्रकारच्या प्रतिक्रिया येणार नाही आणि त्यातनं भारताच्या सार्वभौमत्वावरती सुद्धा कोणत्याही प्रकारचा हल्ला सुद्धा होणार नाही. त्यामुळे एकीकडे सरकार एक देश म्हणून आपली जी भूमिका आहे ती अशीच असायला हवी की इतर देशांनी भारताच्या अंतर्गत प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करायची गरज नाही. मात्र तेवढीच जबाबदारी सरकारची सुद्धा बनते की सरकारने अशा कोणत्याही कारवाया करू नयेत की ज्याच्यामुळे इतर देशांना भारताच्या अंतर्गत प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्याची संधी मिळतील. धन्यवाद सर. तर आपण चर्चेला सुरुवात केली होती की खरंच ईडीची आणि पर्यायाने केंद्र सरकारची भूमिका बदलते आहे का? खरं तर हा प्रश्नच विचारणं मुळामध्ये घाईचं ठरू शकतं किंवा सुतावरून स्वर्ग गाठणं ठरू शकतं. कारण फक्त संजय सिंग यांच्या प्रकरणामध्ये जामिनाला विरोध करण्यात आलेला नाही आणि काँग्रेसला जी कराबाबत 3,500 कोटी रुपयांच्या कराबाबत नोटीस बजावण्यात आलेली होती त्याची सुनावणी जूनमध्ये घ्यायला भारताच्या सॉलिसिटर जनरल यांनी स्वतःहून मान्यता दिलेली आहे. मात्र इतर जी प्रकरणं आहेत ती प्रकरणं ईडीकडून विरोधी पक्षातील नेत्यांच्या बाबतीत ती मात्र सुरू आहेत. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने एक यादी जी आहे ती प्रसिद्ध केली आहे ज्यामध्ये विरोधी पक्षातील नेत्यांवरती एन्फोर्समेंट डायरेक्टरेटकडून दाखल करण्यात आलेले खटले, त्या खटल्यांची तारीख, त्यानंतर घडलेल्या घडामोडी, त्यानंतर या नेत्यांनी बदललेली राजकीय भूमिका आणि त्यानंतर त्यांच्याशी संबंधित ईडीने दाखल केलेल्या केसची सद्यस्थिती
किंवा मधल्या काळामध्ये जर न्यायालयाने या प्रकरणामध्ये निर्णय दिला असेल तर त्या निर्णयाची माहिती इंडियन एक्सप्रेसनी अगदी सविस्तरपणे देशातील प्रमुख नेत्यांच्या केसेसबद्दलची दिलेली आहे, ज्यामध्ये महाराष्ट्रातील देखील प्रमुख नेत्यांचा समावेश आहे। त्यामुळं केंद्र सरकारची आणि पर्यायाने ईडीची भूमिका विरोधी पक्षातील नेत्यांबाबत बदलते आहे असं म्हणणं घाईचं ठरेल। मात्र या दोन प्रकरणांमध्ये मात्र हे आपल्याला पाहायला मिळालं आणि त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होतंय विरोधी पक्षातील नेत्यांकडून देखील आणि त्यांच्या वकिलांकडून देखील। आणि त्यामुळे प्रश्न विचारण्यात येतोय की हे नक्की कशामुळे होतंय। न्यायालयाचा दबाव आहे, न्यायालय फटकारू शकतं या भीतीमुळे ते होतंय की विरोधी पक्षातील नेत्यांना सहानुभूती मिळू नये या प्रयत्नातून ते होतंय की आंतरराष्ट्रीय दबाव येऊ शकतो यामुळे ते होते। अर्थात केंद्र सरकारचं आतापर्यंतचं रेकॉर्ड कोणत्या दबावाला बळी पडण्याचं नाही, मात्र आंतरराष्ट्रीय पातळीवरती भारतातील या सगळ्या न्यायालयीन प्रक्रियेची आणि निवडणूक प्रक्रियेची दखल घेतली जाणं, त्यावरती प्रतिक्रिया व्यक्त होणं हे नवीन आहे। भारताबद्दल आंतरराष्ट्रीय पातळीवरती जी एक इमेज आहे किंवा भारताची एक जी प्रतिमा आहे याला हे अनुसरून नाही। कॅमेरामन विजय राऊत समी इथेच थांबतो। धन्यवाद। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।